नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या टीईटी टेस्ट सिरीज मधल्या 2013च्या ज्या सामाजिक शास्त्राचा जो पेपर आहे त्याच्या भाग 2 चा अभ्यास आज आपण करणार आहोत. 2013च्या प्रश्नपत्रिका. तर त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, आपण टीईटी वर आधारित आता आपण हे पीवायक्यू तर घेतच आहोत, प्रश्नपत्रिकांचा सराव तर करतच आहोत, पण त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने नवीन प्रश्नांचा सराव पण तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे. तर त्या अनुषंगाने पेपर 1 चे 10 आणि पेपर 2 चे 10 असे एकूण आपण 20 टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, की ज्याची फीस राहणार आहे मात्र 299 रुपये. आणि हे एक्झाम पॅटर्न नुसार आणि सखोल विश्लेषणासह तुम्हाला ही टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिली जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे की तिथून तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ते टीईटी टेस्ट सिरीज संदर्भात असेल, टीईटी परीक्षे संदर्भात असेल किंवा इतर सरळ सेवेसंदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण आपल्या प्रश्नपत्रिकांना सुरुवात करूया. आता ही 2013ची प्रश्नपत्रिका आहे बघा. सामाजिक शास्त्रे भाग 2. भाग 1 आपण अगोदर बघितलेला आहे. पहिला प्रश्न बघा, आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला डॅश डॅश म्हणतात. आकाशगंगा, दीर्घिका, तेजोमय की तारकामंडल. आता इथे बऱ्याच वेळा आपण आकाशगंगा आणि तारकामंडल मध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. इवन दीर्घिका आणि आकाशगंगा पण जवळपास सेम प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळतात, परंतु आपला इथला उत्तर राहील तारकामंडल. आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला आपण तारकामंडल म्हणतो. आकाशगंगा हे सौरमालेतील येईल बघा. आणि दीर्घिकाला म्हणतो बघा, मध्यभागी फुगीर आणि कडांनी निमुळता होत जाणारा तारे जे आहेत त्यांचा समूह. परंतु आकाशातील एकंदरीत ताऱ्यांचा समूह जर बघायला गेला तर तारकामंडल म्हणून आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ते बघा, अमावस्या व पौर्णिमाला येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? भांगांची भरती, उधाणाची भरती, ध्रुवीय भरती की विषुववृत्तीय भरती. तर अमावस्या आणि पौर्णिमेला उधाणाची भरती येते बघा. त्याचं कारण काय? कारण की अमावस्या पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी तिन्ही पण एका सरळ रेषेत येतात. मग त्या सरळ रेषेत आल्याने काय होतं की तिघांचं जो गुरुत्वीय बल जो आहे, ग्रॅव्हिटी जे आहे ती ओढते आणि त्याच्यामुळे काय उधाणाची भरती येते, गुरुत्वीय बल. जे ग्रॅव्हिटेशनल पूल जो आहे का तो इथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसते, की त्याच्यामुळे आपण उधाणाची भरती बघतो कधी अमावस्या आणि पौर्णिमेला. का? कारण की चंद्र असेल, सूर्य असेल, पृथ्वी तिघं एका सरळ रेषेमध्ये आपल्याला तिथे बघायला मिळतात. पुढचं बघा, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. अग्निबाण, स्काय लॅब, उपग्रह की चंद्रयान. तर आपल्याला अग्निबाण म्हणजे काय, रॉकेटची गरज पडते. रॉकेटच्या माध्यमातूनच आपण लो अर्थ ऑर्बिट जे आहे त्याला बीट करून आपण आकाशामध्ये आपण जे काही आपल्याला प्रक्षेपण करायचं आहे, उपग्रह असतील त्या सर्वांना आपण पाठवू शकतो. रिश्टर हे तीव्रता मोजण्याचे एकक आहे. तर रिश्टरच्या माध्यमातून कशाची तीव्रता आपण मोजतो? भूपट्ट निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप की मंद भूहालचाली. तर रिश्टर स्केलच्या माध्यमातून आपण भूकंपाची तीव्रता मोजत असतो बघा. आणि जगामध्ये सर्वाधिक भूकंप आपण कुठे बघतो? प्लेट टेक्टॉनिक बाउंड्रीज जे आहे डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिनवर असलेले. आपण रिंग ऑफ फायर बघा, अग्निवलय म्हणून ओळखतो, तिथे सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखी बघायला मिळतात, बरोबर. आणि बऱ्याच ठिकाणी मग त्या रिंग ऑफ फायर मधले जे पॅसिफिक आणि अटलांटिक ओशन मध्ये आपण पूर्ण ते एक अग्निवलय, अग्निकंकड म्हणून ओळखतो. तो ट्रान्झिशन झोन जो असतो बघा, दोन प्लेट टेक्टॉनिक बाउंड्रीजला जोडणार असेल किंवा दूर करणार असेल, मग ते कन्व्हर्जर असो की डायव्हर्जन असो, त्या सेक्शनवरच आपल्याला ज्वालामुखी असेल, त्याच्यानंतर भूकंप असेल, अशा भूहालचाली होताना बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर जर भारतामध्ये जर बघायला गेलं तर आपला जर नॉर्थ इंडियावाला जो बेल्ट आहे बघा, हिमालयाचा जो बेल्ट आहे आपला, का? कारण की आपण गोंडवाना लँडचा पार्ट होतो आणि आपण वरती सरकतो, म्हणून आपण हिमालयाला का यंग माउंटेन्स म्हणतो. त्याची उंची आपल्याला बघायला मिळते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर बघायला गेलं तर 4-5 वर्षांनी जर बघायला गेलं, 5-10 वर्षांनी बघा, माउंट एव्हरेस्टची हाईट जेव्हा काउंट करतात बघा, तर ती वाढलेली सांगतात 1,000 मीटरने.
त्याचं कारण काय सांगतात का, कारण की हिमालय जो आहे का तो रिजन जो आहे प्लेट टेक्टॉनिक बाउंड्रीचा सेक्शन आहे. कारण की अगोदर तिथे तेथीस सागर होता, बरोबर. त्याच्या तेथीस सागर मधल्या ज्या काही सेडिमेंट्स होत्या त्याच्यात तर तिथे वली पर्वतांची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. पुढचे बघा, टॅश पासून ॲल्युमिनियम मिळवला जातो. तांबे, बॉक्साईट, लोखंड की मॅंगनीज. तर बॉक्साईट या खडकांपासून आपल्याला ॲल्युमिनियम हा धातू मिळविला जातो. त्यानंतर बघा, संशोधन हा कोणत्या प्रकाराचा व्यवसाय आहे? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक की चतुर्थ? संशोधन हे सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. सेवा क्षेत्र हे आपलं चतुर्थक म्हणून आपण ओळखतो. तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला बघायला मिळेल. अगदी सामाजिक शास्त्रातला बेसिक जो क्वेश्चन आहे तो आहे हा. हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. हिराकूड, जायकवाडी, भाकरा नांगल की तुंगभद्रा? तर पर्याय क्रमांक 1 हिराकूड जे आहे आपल्याला ओडिसामध्ये बघायला मिळते. आपला पंचवार्षिक योजना जी पहिली पंचवार्षिक योजना, त्याच्यामध्ये अमेरिकेतील ते टेनेसी नदी प्रकल्प होतो का खोरे, त्याच्याशी इन्स्पायर होऊन आपण भारतामध्ये मग भाकरा नांगल, हिराकूड डॅम हे आपण तयार करायला सुरुवात केलेली आहे, की जी पायाभूत सोयी सुविधा निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका आहे बघा. आणि हिराकूड डॅम जर बघायला गेलं तर सर्वात मोठे म्हणतो, सर्वात लांब धरण पण आपण त्याला म्हणतो, कारण की ते जवळपास तब्बल 25 किलोमीटर लांब असलेला प्राथमिक अंदाज आहे. आणि सर्वात हाय अल्टिट्यूडवर जर बघायला गेलं तर भारतामध्ये काय बघा, टेहरी डॅम, जे आपल्याला उत्तराखंडमध्ये बघायला मिळते भागीरथी नदीवर. दामोदर नदी खोरे प्रकल्प जो आहे, जो टेनेसीतनं इन्स्पायर होऊन केलेला आहे आपण, त्याच्यापैकीच एक म्हणजे त्या दामोदर नदी खोरे प्रकल्पामध्ये आपल्याला हिराकूड डॅम बघायला मिळतो. त्यामध्ये महानदी व महानदीच्या आजूबाजूच्या असलेल्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांचा पाण्याचा योग्य वापर त्या एरियाजमध्ये आपण बघतो. तर बघा, काथ या वृक्षापासून बनवितात. साल, देवदार, हलदू की खैर? तर खैर हे वृक्ष आहे की ज्याच्यापासून आपण काथ बनवतो बघा, ब्राऊन कलरचं असतं ते. त्यानंतर बघा, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई, धूपगड, महेंद्रगिरी की अनायमुडी? तर सातपुडा पर्वतरांग म्हटल्यावर आपल्याला एमपी बघावं लागेल, एमपी गुजरात वगैरे तो सेक्शन. तिथे धूपगड जे हायेस्ट पीक आपण बघतो मध्य प्रदेशमध्ये आहे. ते सातपुडातील हायेस्ट पीक म्हणून, सर्वोच्च शिखर म्हणून ओळखलं जातं. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च आहे, सह्याद्रीचा भाग किंवा पश्चिमी घाट म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा, महेंद्रगिरी आपल्याला ओडिसामध्ये बघायला मिळते, जे पूर्वी घाटाचा भाग आहे. त्याच्यानंतर अनायमुडी जी आपल्याला केरळमध्ये बघायला मिळते, पश्चिमी घाटाचा सर्वोच्च शिखर. जर मॅप बेस जर आपण त्याला थोडंसं मार्क करायचं म्हटलं तर आपल्याला सातपुड्याच्या रेंजमध्ये इथे धूपगड बघायला मिळते. इकडे आपल्याला ओडिसावाल्या रेंजमध्ये महेंद्रगिरी बघायला मिळेल. त्यानंतर कळसुबाई इथे महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल आणि अनायमुडी इथे दक्षिणेत. मँग्रोव्ह वनस्पतींचे मूळ स्थान कोणते? आता खालीलपैकी मँग्रोव्ह कुठे आढळते? भारत, नेपाळ, चीन की म्यानमार? तर भारतामध्ये मँग्रोव्ह फॉरेस्ट जी खारफुटी वन जी आहे का आपली, खारफुटी म्हणा किंवा काळंद वन ज्याला म्हणतो, ती आपल्याला बघायला मिळते. आपण सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये बघतो बघा, सर्वाधिक मोठं.
आता हे मँग्रोव्ह फॉरेस्ट जे सुनामींच्या लाटांपासून तर वाचवतात आहे भूभागाला, पण त्याचबरोबर ते आपल्याला मेडिसिनल यूज पण त्यांचे मोठ्या प्रमाणात आहे. सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठी त्याचा वापर आहे. जी इकोसिस्टीम जी आहे, बेसिक इकोसिस्टीम जी आहे कोस्टल रिजनची, त्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपल्याला मँग्रोव्ह फॉरेस्ट फार महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर बघा, हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे. व्हेनिस, नेपल्स, मिलान की तुरीन. तर तुरीन हे शहर आहे बघा, ते ओलान नदी इटलीमध्ये बघायला मिळते. पो रिव्हर जी आहे का इटलीमधली, पो नदी, तिला इटलीची गंगा म्हणून ओळखली जाते. पो नदीची उपनदी आहे ओलान, आणि ती तुरीन शहराच्या किनाऱ्यावर बघायला मिळते. आणि व्हेनिस कालव्यांचं शहर म्हणून ओळखतो आपण. नेपल्स असेल, मिलान असेल, मिलान ते फॅशन वीकसाठी ओळखलं जातं. सर्व ठिकाण कुठली आहेत? इटलीमधली आहेत बघा. आणि इटली जर आपण बघायला गेलं तर एड्रियाटिक सागराच्या किनाऱ्यावर, आणि त्याला बघायला मिळतोय एजियन आणि एड्रियाटिक सागर, आणि दक्षिणेला त्याला भूमध्य सागर, अशा एरियाजमध्ये आपल्याला इटली बघायला मिळतो. तर इटली, युरोप जर असा इमॅजिन केला तर अशी इटलीची लोकेशन बघा, एजियन, एड्रियाटिक आणि भूमध्य सागर अशा लोकेशनमध्ये आपल्याला ती बघायला मिळतो. त्यानंतर बघा, हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. श्रीलंका, आयर्लंड, ग्रीनलँड की ऑस्ट्रेलिया. बऱ्याच वेळा जर इमॅजिन केलं आपण मॅपमध्ये तर ऑस्ट्रेलिया डोळ्यासमोर येऊ शकतं, पण ऑस्ट्रेलिया हे खंड म्हणून ओळखतो बघा आपण. त्यामुळे ग्रीनलँड पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर ठरेल. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात हे पर्वत आहे. हिमालय, अँडीज, आल्प्स की रॉकी. तर अँडीज पर्वत रांगा ज्या आहेत का दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावर आपल्याला बघायला मिळतो. समजा असा हा दक्षिण अमेरिका खंड आहे. इकडं जर बघायला गेलो तर हा पूर्ण 7 देशांमधनं आपल्याला अँडीज पर्वत रांगा जातात दक्षिण अमेरिकेच्या. ह्या सेक्शन, हा पूर्ण सेक्शन जो आहे का तो, आणि त्याच अँडीज पर्वतामुळे मग आपल्याला इकडे हा जो भाग आहे का अर्जेंटिनावाले, ह्या पोर्शन आपल्याला इथे अटकामा वाळवंट बघायला मिळतं बघा, पर्जन्य छायाच्या प्रदेशामुळे. त्याच्यानंतर हिमालय जर बघायला गेलं तर भारतामध्ये, आज युरोपमध्ये रॉकी माउंटेन्स जे आहेत ते आपल्याला उत्तर अमेरिकेमध्ये, अमेरिकेत, USA मध्ये बघायला मिळतात. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? 5वा, 6वा, 7वा की 8वा? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा 7व्या क्रमांकाचा देश आहे. परंतु लोकसंख्येचे ज्या लेटेस्ट आकडेवारी ज्या आहेत आपल्याकडे, त्याच्या अनुषंगाने आपण आता पहिल्या क्रमांकाचे आहोत. सेकंड चायना आहे. अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती? पोर्ट ब्लेअर, करवत्ती, दिल्ली की सिल्वासा? तर पोर्ट ब्लेअर जे आहे का अंदमान निकोबार बेटांची राजधानी आहे. करवत्ती कशाची आहे? लक्षद्वीप. दिल्ली हे दिल्ली NCR. त्याच्यानंतर सिल्वासा आहे का दादरा नगर हवेली व दमन दीव. कॅपिटल्स आपल्याला बघायला मिळतात. इंदिरा गांधी कालवा दाशटाश राज्याच्या वायव्य भागात आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश? तर इंदिरा गांधी कालव्याच्या माध्यमातून राजस्थानच्या पश्चिमी भागाला आपण पाणी दिलेलं आहे. तर आपण समजा राजस्थानचा भाग इमॅजिन केला. आपल्याला सिंधू नदीची एक उपनदी आहे बघा सतलज, आणि सतलजची एक उपनदी आहे व्यास. पंजाबमधील जो व्यास नदीचं पाणी आहे ते आपण इंदिरा गांधी कालव्याच्या माध्यमातून राजस्थानच्या ह्या पश्चिमी भागामध्ये आणलेलं आहे. व्यास नदीचं पाणी कोणत्या इंदिरा गांधी कालव्यामध्ये कोणत्या नदीचं पाणी मिळतं? व्यास नदी, जी सिंधूची मुख्य उपनदी म्हणून ओळखली जाते. व्यास नदीच्या माध्यमातून इंदिरा गांधी कालवा जो आहे राजस्थानमध्ये पाणी पुरवठा करतो. पुढचे बघा, गुरु शिखर हे पर्वतातील उंच शिखर आहे. विंध्य, सातपुडा, अरावली की हिमालय? तर गुरु शिखर हे अरावली पर्वत रांगातील हायेस्ट पीक आपल्याला राजस्थानमध्ये बघायला मिळते.
अरावली पर्वतरांगांमध्ये बघायला मिळते. अरावलीची सुरुवात गुजरातपासून बघतो आपण. गुजरात मुख्य पोर्शन त्याचा राजस्थानमध्ये आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर हरियाणा आणि दिल्ली एनसीआरचा काही भाग, असा एवढी रेंज आपल्याला अरावली पर्वतरांगांची बघायला मिळते. अरावली पर्वतरांगा आपण परीक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, कारण की ते मागे न्यूजमध्ये पण होतं बघा, त्या हाईटवरनं तो सुप्रीम कोर्टने इश्यू काढला होता की 100 मीटरचा काय तो वाद झालेला होता. तर त्या अनुषंगाने अरावलीतील सगळ्यात हायेस्ट पीक अरावली किती किलोमीटर आहे, कुठून सुरू होतोय, कुठे थांबतंय, त्याच्या किनाऱ्यावर असलेल्या महत्त्वपूर्ण शहरं यांचा आपण एक परीक्षेच्या दृष्टीने एक नजरेखालील ओव्हरव्ह्यू घेणं गरजेचा ठरेल. त्यानंतर बघा विंध्य पर्वत जे आहे मध्य प्रदेशमधनं, तर त्याचं हायेस्ट पीक जर विचारलं तर काय सद्भावना पर्वत आहे बघा, सद्भावना शिखर. त्याच्यानंतर सातपुडामध्ये धूपगड आपण मागच्याच प्रश्नामध्ये बघितलं बघा. आता विंध्यचा हायेस्ट सद्भावना सुद्धा आपल्याला मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळतो आणि धूपगड सुद्धा मध्य प्रदेशमध्येच आहे. त्याच्यानंतर हिमालयातील हायेस्ट पीक K2 गॉडविन ऑस्टिन. भारतातील जर विचारलं तर, परंतु हिमालय पूर्ण रेंज जर जगाच्या दृष्टीने जर इमॅजिन केली तर माउंट एव्हरेस्ट. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर या राज्यात आहे. ओडिसा, केरळ, तामिळनाडू की आंध्र प्रदेश. तर कोलेरू हे लेक जे आहे ते आपल्याला आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघायला मिळते. आता सरोवरांच्या बाबतीत जर बघायला गेलं ना, बुलर सरोवर असेल, सांबर सरोवर असेल, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर चिल्का लेक जे आहे, ते हे वारंवार परीक्षेला विचारली जाणारे काही सरोवर जे आहेत का, त्यांची लोकेशन कुठे आहे, ते 2 राज्यांमध्ये कंबाईन आहे का, किंवा ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे, ते आपण परीक्षेच्या दृष्टीने बघून ठेवणं गरजेचं ठरेल आपल्याला. त्यानंतर बघा भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा, कृष्णा, साबरमती की कावेरी. आता इथे 2 पश्चिम वाहिन्या नद्या आहेत बघा. पहिली साबरमती बघायला मिळते, दुसरी नर्मदा बघायला मिळते, पण भारतीय पठारावरील विचारते बघा, बरोबर, म्हणजे विंध्य पर्वताच्या दक्षिणी भाग. आणि नर्मदा नदी ही विंध्य आणि सातपुड्याच्या खचदरीतनं वाहते बघा. उत्तरेला विंध्य पर्वतरांगा, दक्षिणेला सातपुडा आणि मध्ये नर्मदा नदी फ्लो करते बघा, आणि ती अरबी समुद्रामध्ये पाणी फ्लो करते पश्चिमेला. पश्चिम वाहिनीमध्ये नर्मदा हे योग्य उत्तर आहे. कृष्णा आणि कावेरी आपण बघतो की त्या पूर्व वाहिन्या नद्या आहेत, ते बंगालच्या उपसागरामध्ये त्यांचं पाणी नेऊन टाकतात. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर मध्ये आपल्याला बघायला मिळतो. सातारा जिल्हा कावेरी, ताल कावेरी कर्नाटकमध्ये उगम बघायला मिळतो. साबरमती गुजरातमध्ये आहे, परंतु ती पठारावरील पश्चिम वाहिनी नदी नाही. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणतं? सागर तळ कशामध्ये मोजलं जाते, की काय मीटर्स मध्ये सागर तळ मोजलं जात आहे? तर पहिला पर्याय बघा मीटर, दुसरा रिश्टर, तिसरा फॅथम आणि चौथं फूट. तर सागर तळाची जी खोली मोजण्यासाठी एका पर्याय क्रमांक 3 फॅथम मध्ये मोजलं जातं. रिश्टर स्केल मध्ये भूकंप मोजला जातो. आणि मीटर आणि फूट हे लांबी किंवा उंची मोजण्याचं मापक आहे. फॅथम मध्ये सागर तळाची खोली बघतो आपण. आणि सागर तळ रचना जी आहे का आपली, त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळी जी भूरूप आहे का, जसं की गर्त असेल, त्याच्यानंतर गोट असेल, तर त्या आपण व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. जास्त काही नाही, 8वीचं जर भूगोलचं पुस्तक जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सागर तळ रचना नावाचा एक धडा आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये पहिल्याच पेजवरती डायग्राम आहे बघा. ती डायग्राम जरी आपण ऑब्झर्व केली तर नक्की त्याच्यातनं 1-2 प्रश्न आपले चांगले सुटू शकतात. त्यानंतर बघा ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश डॅश या नावाने ओळखला जातो. पंपात, डाउन्स, प्रेरीज की वेल्ड्स. तर डाउन्स या नावाने ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश, ग्रासलँड जो आहे का, ते ओळखलं जातो. आता ग्रासलँड जो आहे का तो इकोटोनचा भाग असतो बघा. इकोसिस्टीम मधला जो इकोटोन असतो जो ट्रान्झिशन झोन म्हणून ओळखला जातो.
असं तर नाही होत ना की वाळवंट संपलं लगेच घनदाट जंगल निर्माण झालं, नाही ना. त्यासाठी काय इकोटोनची गरज असते. दोन इकोसिस्टीम ज्या आहेत वेगवेगळ्या त्या एकत्र आणणारा एक झोन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर हा वाळवंट आहे समजा आणि इकडे आहे घनदाट जंगल. आता जंगलांची जी तीव्रता कमी कमी होत जाते आणि हा जो पोर्शन आहे का ह्याला आपण म्हणतो इकोटोन. व तिथून शुष्कता पण येते वाळवंटाची आणि झाडे झुडपे पण श्रब्स पण आपल्याला बघायला मिळतात. त्याला म्हणतात गवताळ प्रदेश. इकोटोन म्हणून काम करतो. संक्रमण क्षेत्रामध्ये आपल्याला तो बघायला मिळतो की दोन इकोसिस्टीमला एकत्र करण्याचं काम आणि इकडचे फीचर आणि तिकडचे ए आणि बी दोन्ही फीचर्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता पंपात जर बघायला गेलो तर ते आपल्याला दक्षिण अमेरिकामध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर प्रेरीज जर बघायला गेलो तर ते आपल्याला बघायला मिळतात. वेल्स आपल्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये बघायला मिळतात. तसंच महत्त्वपूर्ण अजून आहे बघा सवाना ग्रासलँड आहे बघा, एलिफंट ग्रासलँड म्हणून ओळखतो. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याला कटिंगाज, कॅम्पॉस, सॅरेडॉस, ग्रँड चेको, लानोस असे वेगवेगळे ग्रासलँड जे जगभरामध्ये बघायला मिळतात. तर या प्रश्नांमधनं एक गोष्ट लक्षात घ्या की जे लोकल विंड्स जे आहेत, व्यापारी वारे जे आहेत जगभरातील, त्यांची लोकेशन कोणत्या देशामध्ये आहे ते. त्याच्यानंतर बघायला गेलो तर गवताळ प्रदेश, त्याच्यानंतर वाळवंटी प्रदेश जे आहे जगभरातील, मग त्या वाळवंटांची नाव आणि ते कोणकोणत्या एरियात, मग कोल्ड डेझर्ट असेल की वॉर्म डेझर्ट असेल, याची एक लिस्ट आपण बनवणं फायदेशीर ठरेल की जेणेकरून पेपरच्या अगोदर ती लिस्ट एकदा नजरे घालून गेलं तर एक दोन प्रश्न तरी त्याच्यातनं आपले सोडवले जातील असा आपण एक प्राथमिक अंदाज बनवू शकतो. त्यानंतर बघा हा जागृत ज्वालामुखी आहे. वेसुवियस, किलीमांजारो, काटमाईकी, फुजियामा. तर पर्याय क्रमांक 1 वेसुवियस हा ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो जागृत ज्वालामुखी आपल्याला इटलीमध्ये बघायला मिळतो बघा. त्याच्यानंतर किलीमांजारो आपल्याला आफ्रिका खंडामध्ये मिळतो, पण तो जागृत ज्वालामुखी नाही आहे, डॉर्मेंट ज्वालामुखी आहे. फुजियामा आपल्याला जपानमध्ये बघायला मिळतो. तर ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो म्हणून आपण वेसुवियस इटलीमध्ये बघायला मिळतो. त्याचबरोबर स्ट्रॉम्बोली म्हणून पण एक व्हॉल्कॅनो आहे, तो आपल्याला इटलीमध्ये बघायला मिळतो. ताल माउंटेन फिलिपिन्समध्ये ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहे. भारतामध्ये जर बघायला गेलं तर बॅरन आयलंड्स जे आहेत बघा ते ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहेत. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याला दक्षिण आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका खंड त्या एरियाजमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनोज मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात. म्हटल्यावर त्याच एरियात का म्हटल्यावर पुन्हा ते तुम्हाला म्हटलं बघा मी रिंग ऑफ फायर, अटलांटिक आणि पॅसिफिकला कनेक्ट करणारा जो रिंग ऑफ फायर अग्निवलय जो आहे जिथे सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखी होतात, मग त्या एरियातले महत्त्वाचे ज्वालामुखी पर्वत आपण परीक्षेच्या दृष्टीने लिस्ट बनवून घ्यायची. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? समभार, समपर्जन्य, समताप की समोच्चता. तर समताप रेषा असं म्हणतात बघा. समान तापमान ती रेषा काय? समताप रेषा. समभार म्हणजे समान वायुभार असलेला, वायुभार किंवा वायुदाब. तर त्याला काय म्हणतो आपण? समभार रेषा. उत्तर काय आपलं? समताप रेषा, जे समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडतो. दुसरे बघा समपर्जन्य, समान पर्जन्य असणारं क्षेत्र. त्याच्यानंतर समोच्चता, समान उंची समुद्र सपाटीपासूनची बघा. आपल्याला उर्वरित 3 ऑप्शन्स पण व्यवस्थित माहिती. आता हे समताप रेषेवर विचारलंय समजा, मे बी पुढे समोच्चतावर विचारला जाऊ शकतो, समभार विचारला जाऊ शकतो. त्यामुळे उर्वरित 3 ऑप्शन्स पण आपण व्यवस्थित बघणं गरजेचे ठरतील. पुढचे बघा, विषुववृत्तीय वनात हे वृक्ष आढळतात. पर्याय क्रमांक 1 मोहगणी, दुसरं साग, तिसरं पळस, त्याच्यानंतर खैर. तर विषुववृत्तीय वनांमध्ये आपल्याला मोहगणी बघायला मिळते मोठ्या प्रमाणात. तसं बघायला गेलं तर
चारी पण आपल्याला विषुववृत्तीमध्ये बघायला मिळतात, परंतु हे विषुववृत्तीय कशी आहेत, सदाहरित वन, पानझडी वन, ते जर बघायला गेलं तर मेजॉरिटीमध्ये आपल्याला इथे मोहगणी हे उत्तर द्यावं लागेल आन्सर की नुसार. या वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. निग्रॉइड, मंगोलाइड, बुशमोनाइड आणि ऑस्ट्रोलाइड. तर मंगोलाइड वंशाची लोक मध्य व पूर्व आशियात, मध्य व पूर्व आशियामध्ये जर बघायला गेलो तर आपण आपल्याला मध्य आशियामध्ये जर बघायला गेलं तर मंगोलिया, चीन, त्याच्यानंतर पूर्व आशिया म्हटल्यावर जापान, कोरियन पेनिन्सुला जो आहे, त्याच्यानंतर बघायला गेलं तर आसियान कंट्रीज आहेत, तिथे मंगोलाइड वंशाची लोक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात. निग्रॉइडमध्ये आपल्याला आफ्रिका खंडामध्ये बघायला मिळतं. बुशमॅन हे ट्राईब आहे, एक आदिवासी समूह आहे आफ्रिका खंडातला. फेमस आदिवासी समूह आहे आफ्रिकेतील बुशमॅन म्हणून. त्याच्यानंतर ऑस्ट्रोलाइड आपल्याला बघायला मिळतात. ऑस्ट्रोलाइड, मंगोलाइड असेल किंवा नॉर्डिक असेल, हे वंश, ते 6 वंशांची जी लोक आहेत त्यांचे एक लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं ठरेल. त्यानंतर बघा, हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. ट्रान्स कॅनेडियन हायवे, ग्रँड ट्रंक महामार्ग, पॅन अमेरिका महामार्ग आणि स्टुअर्ट महामार्ग. तर पर्याय क्रमांक 3 पॅन अमेरिका महामार्ग जो आहे का, तो जो उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला जोडत असतो, पॅन अमेरिका हायवे म्हणतो आपण. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे का? समुद्र सपाटीपासूनची त्याची उंची, तो मुंबई आणि लंडनला जोडतो. तिसरं वेळ आणि अंतर वाचवतो आणि हा खाजगी कालवा आहे. आता जर बघायला गेलं तर आपल्याला असं इकडे युरोप बघायला मिळतो बघा. इकडे समजा सुएझ कालवा आणि हा अरब पेनिन्सुला आपण बघूया, आणि इकडे आपल्याला भूमध्य जिब्राल्टर समुद्र दोन्ही आणि आफ्रिका खंड बघायला मिळतो, आणि इकडे हा आशिया आहे. आता युरोपच्या लोकांना आशियाला यायचंय, बरोबर. 1453 आपण म्हणतो की ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आताचा इस्तांबूल, जे टर्कीवाला जो एरिया आहे का, तो जिंकून घेतला. म्हटल्यावर युरोपच्या लोकांना आशियाशी जोडणारा जो भूमार्ग होता तो त्यांचा बंद झाला. ऑटोमन तुर्कांना त्यांना टॅक्स द्यावा लागत होता, त्याच्यामुळे त्यांचा नफा कमी व्हायला लागला. म्हणून मग युरोपीतील प्रवाशांनी काय केलं, व्यापाऱ्यांनी काय केलं, सागरी मार्ग, नवे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मग ते नवे मार्ग शोधता त्यांना आफ्रिका खंडाला पूर्ण वळसा घालून भारतामध्ये यावं लागलं, आशिया खंडासोबत व्यापार करावा लागला. केप ऑफ गुड होप म्हणतो बघा त्याला आपण. आशियाच्या भूशिर असं नाव केप ऑफ गुड होप आपण इकडे आफ्रिकाच्या ह्या टोकाला म्हणतो. मग युरोपला एवढं घुमून यावं लागत होतं, परंतु सुएझ कालवा हा मानवनिर्मित कालवा बनवला आपण ह्या पोर्शनमध्ये, की जो भूमध्य सागर आणि जो आपला तांबडा समुद्र जो आहे, रेड सी जो आहे, त्याला कनेक्ट करतो. कोणाला कनेक्ट करतो सुएझ कालवा? तांबडा समुद्र ते भूमध्य सागर. यांना आपल्याला ह्या माध्यमातून अरेबियन पेनिन्सुलाच्या इकडून आपल्याला सुएझ कालवा कनेक्ट करताना बघायला मिळतो, की जो मॅनमेड आहे. याच्यातनं काय झालं, म्हणजे आफ्रिकेला घुमून फिरून येण्याची जी ही खर्च होत होता किंवा वेळ जो वाया जात होता तो वाचला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 यामुळे वेळ आणि अंतर वाचायला लागले, आणि त्याचबरोबर अधिक नफा प्राप्ती व्हायला लागली. आणि हा मानवनिर्मित कालवा म्हणतो म्हटल्यावर काय, तिथे ऑलरेडी 4 सरोवर होते, त्यांना खोदून त्यांनी रस्ता कनेक्ट केलेला आहे. ते 4 सरोवर कोणते ते बघा, अलमंजिला, तिमशा, ग्रेट बिटर आणि लिटिल बिटर. या 4 सरोवरांना कनेक्ट करून सुएझ कालवा आपण मॅनमेड तयार केलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, सर्व प्रकारच्या विकासात हा केंद्रबिंदू आहे. प्रदेश, मानव, निसर्ग की वाहतूक. आपण आहोत केंद्रबिंदू मानव. आपण जेवढ्या पण काही विकसनशील गोष्टी करतोय समजा, त्याच्यातनं मनुष्याला काही फायदा होत असेल तर तो विकसनशील प्रोडक्ट आहे आपल्यासाठी, अन्यथा विकसनशील नाही. म्हटल्यावर सर्व प्रकारच्या विकासाचा केंद्रबिंदू काय आहे तर मानव आहे. अगदी प्राचीन स्टोन एज पासून जर बघायला गेलं, आइस एजच्या चेंजेस पासून जर बघायला गेलं, चाकाचा शोध असेल, अग्नीचा शोध असेल, गुफांचा शोध असेल, तिथून जी आपली प्रगती झाली त्या आज जगात आपण AI पर्यंत येऊन पोहोचलो. या सर्वांमध्ये केंद्रबिंदू कोण होता? माणूस.
लाईफ कोणाची इझी होत होती? मनुष्याची इझी होत होती. पुढचं बघा, सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी हा एक देश आहे. चीन, म्यानमार, इंडोनेशिया की नेपाळ? तर नेपाळ हा फाउंडिंग मेंबर आहे बघा सार्कचा. सार्कची स्थापना कधी झाली? 1985 ला. ढाका त्याचं मुख्यालय. बांगलादेश मुख्यालय त्याचं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं आपल्याला सार्क संघटनेबद्दल जर बघायला गेलं तर फाउंडिंग मेंबर कोणकोणते? पहिला आपण भारत घेऊ, त्याच्यानंतर पाकिस्तान आहे, त्याच्यानंतर बांगलादेश, नेपाळ, भूटान आणि मालदीव. हे फाउंडिंग मेंबर आहेत आपल्याला, ते सार्कचे आहेत. याच्यातनं सार्कमधनं साध्य काय करायचं होतं आपल्याला की प्रादेशिक असमतोल जो आहे तो कमी करणे आणि सर्वांचा सर्वांगीण विकास करणे. परंतु आपसातील वादांमुळे सार्क ही संघटना आपल्याला जवळपास नेगेटिव्ह सेन्समध्ये गेलेली बघायला मिळते. आता आपला शेवटचा प्रश्न बघा, लोह आणि पोलाद उद्योगधंदे जवळ स्थापन होतात. कोळसा उत्पादन क्षेत्राच्या, पाणी पुरवठा प्रदेश, बाजारपेठेच्या की विद्युत केंद्राच्या? तर कोळसा उत्पादन क्षेत्र जिथे आहे का तिथे आपल्याला आयरन आणि ओर इंडस्ट्रीज बघायला मिळतात. बेस्ट एक्झाम्पल जर बघायला गेलं तर सगळ्यात पहिला फॅक्टरी जर बघायला गेले जमशेदपूरमध्ये आपण बघतो. आपला जो छोटा नागपूर बेल्ट जो आहे तो कोळसा उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. कोळसा आहे आणि त्याचबरोबर तिथे पाणी पुरवठा आहे महानदीचा. म्हणून आपल्या जेवढा पण इंडस्ट्रीयल एरिया जो आहे कोळसा, आयरन आणि ओर इंडस्ट्रीजसाठीचा, झारखंड, बिहार, ओडिसा, छत्तीसगडचा उत्तरी बेल्ट, जो आपला हा आहे बघा मध्य प्रदेश त्याचा पश्चिमी भाग, म्हणजे अशा एरियात म्हणजे छोटा नागपूर प्लॅट्यू जो आहे त्या एरियामध्ये आपण सर्वात जास्त आयरन आणि ओर इंडस्ट्रीज आपल्या बनवलेल्या आहे. तर कोळसा उत्पादन क्षेत्रामध्ये आपण लोह पोलाद उद्योगधंदे जवळच बनवत असतो. का? कारण की त्याच्यातनं ट्रान्सपोर्टेशनचा खर्च कमी होतो आणि अधिक नफा होतो आपल्याला. अशा रीतीने आपले आजचे प्रश्न संपलेले आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळेल की तिथून तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्हाला TET संदर्भात काही शंका असतील तर तिथे तुम्ही ते विचारू शकता. थांबूया आपण इथून, भेटूया आपल्या पुढच्या TET टेस्ट सिरीजच्या भागामध्ये. धन्यवाद.